कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शब्दांच्या पलीकडे. माझ्या लहानपणी वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बदल्या झाला हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. बाबा प्रामाणिक होते. सरकारी नोकरीत असूनही पैसे खाणं त्यांच्या नीतिमत्तेत बसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या बदल्यात जास्त होत. दर 6 महिन्यांनी वर्षांनी नव्या गावी जायची आम्हा सगळ्यांची तयारी असायची. नवीन गावात गेलं की सरकारी क्वार्टर्स मिळायच्या, कधी चांगल्या तर कधी वाईट. छोटी घरं, मोठी घरं, घरात वीज नसायची. घराचा सगळा कारभार कंदिलाच्याच प्रकाशात चालायचा. या सगळ्यामध्ये काळ खूप गेला. मी माझ्या व्यवसायासाठी मुंबईत आलो आणि हाऊसिंग बोर्डाच्या इमारतीमध्ये 1 बेडरूम हॉल किचन मध्ये राहू लागलो. मुंबईत आल्यावर समोर जमीनच नव्हती. होता डांबराचा रस्ता. त्यामुळं झाडं दिसणं आणि झाडं लावणं हे दोन्ही संपलं. तरीही जमेल तेव्हा मी घरच्यांना सुट्टीत कोकणात, माथेरानला भटकायला घेऊन जायचो. माझं लग्न झालं होतं. त्यामुळे मुलगा आणि बायको असे दोघेही मला साथ द्यायचे. 4 दिवसात माझ्या फळांच्या झाडांची गप्पा सुरू व्हायच्या. जीवनात पुन्हा एकदा आनंद भरायचा, मन फ्रेश व्हायचं. अशाच मुलुंडच्या ब्लॉकमध्ये राहत असताना ठाण्याच्या नव्यानं डेव्हलप होत असलेल्या वसंत विहार रो हाऊस कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध असलेली रो हाऊसची मला माहिती मिळाली. एका संध्याकाळी जागा पाहण्यासाठी घरच्यांबरोबर गेलो. रो हाऊस कॉम्प्लेक्सला पोचलो तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. संपूर्ण एरिया जुन्या मोठ्या झाडांनी व्यापलेला होता. काजू, आंबा, फणस यांची 70-80 वर्षाहून जुनी झाडं आकारानं प्रचंड तर होतीच, पण त्यांच्या चकचकीत हिरव्या पानांनी लक्ष वेधत होती. या मोठ्या झाडांच्या कुशीत छोटी छोटी रो हाऊस बांधली होती. मध्ये हिरवागार लॉन, एक छोटा तलाव आणि पुन्हा शेकडो फुलझाडं. गुलाबी, लाल, पिवळी, निळी, सोनेरी, नारंगी,
पांढरी, जांभळी हजारो फुलं झाडांवर फुलली होती. प्रत्येक नव्या प्रकारच्या झाडावर वेगवेगळ्या रंगाची फुलं तर होतीच, पण त्याच जातीच्या फुलांचे रंगही आकर्षक, तरीही छटांनी वेगवेगळे होते. मला बाग प्रचंड आवडली. प्रत्येक रो हाऊसच्या पुढे मागेही छोटीशी बाग दिली होती. शिवाय नवी झाडं लावायला जमीन उपलब्धही होती. घराच्या मागे एक मोठे मैदान होते, ग्लॅक्सो कंपनीचे, आणि त्या मैदानातही आपण एखाद्या अरण्यात आहोत असं वाटावं एवढी विविधरंगी झाडं पसरलेली होती. मी रो हाऊस क्रमांक 20 निवडलं. आम्ही सारे कुटुंबीय गच्चीवर पोचलो आणि चारही बाजूला काय काय आहे ते पाहू लागलो. घराच्या मागच्या मैदानात अनेक झाडं दिसली, पण रो हाऊसला लागून एक करंज्याचं सुकलेलं झाड दिसलं. झाडाला भरपूर उंची होती, फांद्या होत्या, पण एकही पान नव्हतं. आसपासची सगळी झाडं हिरवीगार असूनही ह्या झाडाला एकही पान नसावं याचं मला आश्चर्य वाटलं. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे झाडांवर अनेक पक्षी परतत होते. त्यांचे आवाज चिवचिव मनमोहून टाकत होती. कोकिळाचा आवाज मी मुंबईत ऐकलाच नव्हता, पण इथे तर 5-6 कोकिळा एकमेकींना साथ घालत सुरेख आवाजात गात होत्या. मला किंगफिशर दिसला. भारद्वाजानेही दर्शन दिलं आणि शुभ मानणारं मुंगूसही त्या तासाभरात माझ्या नजरेला पडलं. मी जागा घ्यायला निश्चित केलं, तरी बाकी सगळ्या खासियतीनंतरही एकच झाड रिकामा पानांशिवाय कसं, हा प्रश्न मनात राहिला. काही महिन्यांनी आम्ही रो हाऊसमध्ये राहायला आलो. मुलुंडच्या ब्लॉकमध्ये लावलेली कुंडीतली झाडंही आम्ही टेम्पोत घालून कुंड्यांसह नव्या जागेत आणली. रोज सकाळी अंगण झाडायचं आणि नंतर झाडाच्या मागच्या आणि पुढच्या बागेतील झाडांना पाणी घालायचा उपक्रम मी चालू केला. प्रत्येक झाड, मग ते फुलझाड असो किंवा शोभेचं झाड किंवा लिंबू किंवा पेरूसारखं झाड असो, मला त्यांच्याकडे बघायला खूप आवडत होतं. मुळांना पाणी घालावे हा अधिकृत नियम असला तरी मी मात्र प्रत्येक झाडाला ट्यूबने पाणी फवारून रोज साफ करायचो. झाडेही मग मला जास्त आनंदी वाटत आणि मग माझा दिवसही प्रसन्न मनाने चालू व्हायचा. एक दिवस मुलुंडहून आणलेलं कुंडीतलं चमेलीचं झाड मी मातीत लावलं, त्याला खत घातलं आणि मग त्या झाडाची प्रचंड वेगानं वाढ सुरू झाली. रोज फुलांचा पाऊस पडू लागला. संपूर्ण बंगल्यात सुगंध पसरू लागला. चमेलीत वाढणाऱ्या फांद्यांना कंपाऊंडच्या भिंती छोटी वाटू लागली होती. एक दिवस वेल कुठे चढवावा याचा विचार करताना शेजारच्या मैदानात माझ्या भिंतीला लागून असलेलं पण अजूनही संपूर्ण सुटलेलं करंजाचं झाड माझ्या नजरेला पडलं. मी उंच स्टूल आणलं आणि चमेलीच्या वेलीच्या फांद्या दोरींना सुकलेल्या झाडाच्या माझ्या अंगणात येणाऱ्या फांदीला बांधल्या. चमेलीच्या फुलांचा सीझन होता. वेल पटापट वाढत दोरीवरून गेली आणि सुकलेल्या झाडाच्या फांदीवर चमेलीच्या फांद्या पसरू लागल्या. वर चढलेल्या वेलीवरही फुलं मोठ्या प्रमाणात येत होती. संपूर्ण अंगण सुगंधाने भरून गेलं होतं. मागच्या करंजाचं झाड गेली 7 वर्षे सुकत असल्याची माहिती मला तिथे काम करणाऱ्या माळ्याने दिली होती. त्यामुळे चमेलीचा वेळ चढायला सुका बांबू वापरावा तसा सुक्या झाडाचा वापर सुरू होता. माझ्या रुटीनप्रमाणे एक दिवस गच्चीवर जाऊन चमेलीचा सुगंध मी उपभोगत होतो. तो मला आश्चर्याचा धक्का बसला.
ज्या फांदीवर चमेलीची वेल चढवली होती ती फांदी पानाच्या नव्या फुटणाऱ्या अंकुरानं भरून गेली होती. मला खूप आनंद झाला. घराभोवतीच्या वनात सुकलेलं एकमेव झाड पुन्हा पानांना जन्म देत होते. 2-4 दिवसातच संपूर्ण झाडांवर पाने आली. पोपटी हिरव्या रंगाची सुंदर दिसणारी चमेलीचा वेल झाडावर वाढत होता, वर चढत होता. त्याच्या सुगंधी सहवासात फुलांच्या मखमली स्पर्शाने करंजा जणू पुन्हा जिवंत झाला होता. माझ्याकडे येणाऱ्या मित्रांना ही सुंदर घटना सांगितली. त्यांना चमेलीच्या सहवासात स्पर्शानं करंजाचं मोठं झाड जिवंत झालं हा माझा शोध हास्यास्पद वाटला. पण मी उभारलेलं हिरवगार झाड खूप आनंदाने भरून पाहत होतो, उपभोगत होतो. संपूर्ण वर्षभर. एक दिवस संध्याकाळी घरी आलो तर बागेची प्रचंड पावसात वादळात नुकसान झाल्याचं लक्षात आलं. मागे गेलो तर चमेलीचा वेळ करंजाच्या झाडापासून तुटून पडलेला मला दिसला. मला वाईट वाटलं. काम करणाऱ्या माळ्याला बोलवून चमेली व्यवस्थित कापून घेतली आणि पुन्हा कुंपणाच्या भिंतीवर सोडली. या दिवसात चमेलीला येणारी फुलंही कमी झाली. त्याचा सुगंधही येईनासा झाला आणि करंजाच्या झाडाची पानगळ सुरू झाली. 8-10 दिवसात करंजाचं झाड पुन्हा पळहीन झालं. पावसाचं पाणी मिळत असूनही करंजा सुकू लागला. मी रोज त्या सुकणाऱ्या झाडाकडे खिन्नतेने पाहत असे. पुन्हा वादळ आलं तर हे झाड पडून बागेची भिंत तोडणार तर नाही ना अशी भीती मनात आली. करंजाच्या झाडाला मी खत घालून पाहिलं पण झाड सुकतच होतं. एक दिवस रात्रभर जोरात पाऊस पडला. खूप वारा सुटला होता. दिवसभराच्या श्रमानं मी रात्रभर झोपून राहिलो. सकाळी गच्चीत गेलो तर मागे मोकळी रिकामी जागा दिसली. माझं लक्ष गेलं. करंजाचं झाड मैदानाच्या बाजूला जमिनीवर आडवं पडलं होतं, मुळापासून उखडून. मला दुःख झालं. मी डोळे मिटले. त्या झाडाला मनापासून नमस्कार केला, आदरांजली वाहिली. 7-8 वर्षे सुकलेलं झाड चमेलीची साथ मिळताच जमिनीवर शेवटचा श्वास घेऊन पहुडलं होतं असं मला वाटलं. मी चमेलीच्या वेलीकडे पाहिलं. चमेलीची पानंही कोमेजली होती. वेलीच्या पानांवर पाण्याचे थेंब मला दिसले. चमेली जणू तिच्या लाडक्या जोडीदाराला अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहत होती.